मिरजमध्ये निकृष्ट रस्ते दुरुस्तीवर नागरिकांचा संताप, काम थांबवून आंदोलन। मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक ते लक्ष्मी मार्केट परिसरातील रस्त्यावर महापालिकेकडून माती मिश्रित मुरुम टाकून खड्डे भरण्याचे काम सुरू होते। आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे काम केले जात असताना नागरिकांनी याला तीव्र विरोध दर्शवला। हे काम तात्पुरते व निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत नागरिकांनी काम थांबवून आंदोलन छेडले। महापालिकेकडून केवळ मलमपट्टी करून जबाबदारी झटकली जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। कंत्राटदारांना 3 वर्षाच्या कालावधीत रस्त्यावर खड्डे पडल्यास पॅचवर्क करणे बंधनकारक आहे। त्यामुळे कायमस्वरूपी दुरुस्ती केली पाहिजे अशी नागरिकांची मागणी होती। या आंदोलनात मिरजकरांसह सर्वपक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। यामध्ये विजयराव शिंदे, चंद्रकांत मैगुरे, तानाजी भोसले, शाकिरा जमादार, सादिक पठाण, आकाश चव्हाण, अनिकेत माने, मुसा समडोळीकर, दत्ता गजगे, प्रकाश अथनीकर, ईश्वर जनवाडे, दिलीप नाईक यांच्यासह नागरिक उपस्थित होते। मिरजकर जनतेच्या वतीनं जे मिरजेमध्ये जे गणपतीच्या काळामध्ये जे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे आश्वासन दिलेलं आहे, म्हणजे गणपतीचं पण त्यांनी गणपतीच्या देवाचं पण विटंबना करायचं काम या महापालिकेनं केलेलं म्हणलं तर ते अवघड ठरणार नाही। कारण मुर्मीकरण जिथं जिथं डबरे पडलेले आहेत मोठमोठे तिथं मुर्मीकरण करतो आणि डबरे मुजवतो असं म्हणणाऱ्या महापालिकेनं सरस माती टाकून एक पाऊस पडला की मुरुम आणि माती एकच असल्यासारखं त्यांनी दाखवण्याचं काम या महापालिकेने केलेलं आहे। म्हणून आज मिरजकर नागरिकांच्या वतीनं आम्ही मार्केट चौकामध्ये या ठेका ज्याला दिलेला आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलं तरी पण या जागेवर येत नाही आहेत। कारण कामाचं काम जर बघितलं फक्त पैशाच्या दृष्टिकोनातून नुसतं पैसे खायचं काम महापालिका करत आहे। ठेकेदाराला हाताशी धरून ही जी माती टाकलेली आहे, आतापर्यंत वर्षामध्ये 4 वेळा माती टाकली तरी पण ते आहे तसं रस्ता दिसतोय, खड्ड्यात रस्ता आहे, त्या रस्त्यात खड्डा आहे। हे महापालिकेच्या अधिकाऱ्याला विचारण्यासाठी आज मिरजकर नागरिकांच्या वतीनं आज आम्ही इथं जमलेलो आहे। समिती क्रमांक 4 कार्यक्षेत्रामध्ये महापालिकेकडून मुरमीकरण चालू होता। ते मुरमीकरणाचे माती जरा मलबा जास्त प्रमाणात असल्यामुळे ठीक आहे। कार्यक्रमाच्या विरोधानुसार ते आता काढून घेण्यात आलं आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार जसं पॅचवर्क करायला येतील आपण येत्या 2 दिवसात त्याप्रमाणे पॅचवर्क करून घेण्याची गणपतीच्या आत एक पावसाळ्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त होता म्हणून त्यामुळे आम्ही फक्त मुरमीकरण करायचं ठीक मान्य केलं होतं। त्या वरिष्ठाचे आदेश घेऊन ते पॅचवर्क करा वरिष्ठाच्या त्या काल काय डांबरीकरण राहणार नाही या दृष्टिकोनात आपण मुरमीकरण करून पॅचवर्क घेत होतो। आता बालकांतर समोर ते काम चालू होतं, ते काम केलेलं आहे। आता जिथं आता काम करायचं आहे की नाही तर BBI कॉन्ट्रॅक्ट तिथे चालू आहे की नाही तिथं काम करून 2 दिवसात विषय संपवा।